हे गाईज कसे आहात? तर मी वर्षा मित्रे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी सुरू आहे माझी. तर व्हिडिओ स्टार्ट करूया म्हटलं. इकडे भात घातलाय आणि आम्ही काल गावी गेलो होतो. कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल तुम्ही. तिथून शेंगा आणल्या होत्या शेतातल्या. तर आता म्हटलं शेंगा शिजवून घेऊया. शिजलेल्या शेंगा खूप छान लागतात, तुम्हाला माहीतच असेल. शेतातल्या ताज्या ताज्या शेंगा आहेत, तर म्हटलं शिजायला टाकूया. शेंगा शिजूया. भाजीला करणार आहे मी वांग, ते पण तुम्हाला दाखवते. अगोदर शेंगा धुवून शिजायला टाक. कुकरमध्ये घालून शेंगा एवढ्या घेतले मी. शेंगा धुवून घेते आणि शिजायला टाकते. शेंगा मस्त अशा मी धुवून घेतलेत. खूप माती असते शेतातल्या शेंगा, नॉर्मली पण विकत घेतो त्याला पण माहिती आहे तुम्हाला. शेतातल्या शेंगा खूप माती असते. छान अशा धुवून घेतल्यात. मीठ टाकते. मीठ जास्तच टाकायचं जरा. आणि शिजायला टाकते. तो गाईज आपल्याकडे पाव आहे ते आम्ही याला कोणते पाव, पेटी पाव म्हणतात त्याला. ते आहेत. तर म्हटलं शिल्लक मसाला पाव करूया. वांग्याची रेसिपी तुम्हाला मी परत दाखवेन. हे मसाला पाव करते अगोदर, नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होईल. जमलं तर ते पण दाखवते. पण त्या मसाला पावासाठी मी बटाटा मॅश करून घेतला आहे. टमॅटो एक कट करून घेतला आहे बारीक. कांदा एक बारीक कट करून घेतला आहे. आलं लसूण पेस्ट, थोडंसं गरम मसाला टाकूया, मीठ, हळद आणि थोडंसं चिकन मसाला टाकूया. तुम्ही चाट मसाला वगैरे, लिंबू वगैरे पिळू शकता तुमच्याप्रमाणे. करायला सुरुवात करूया. मसाल्यासाठी पॅन ठेवला. पॅनमध्ये ठेवायचा. तेल अगोदर घालूया आपण. आणि बटर घालून घ्यायचा. बटर घालायचं त्यामुळं मसाल्याला टेस्ट छान होते. बटर हा कंपल्सरी. पूर्ण बटरमध्ये जरी मसाला केला तरी चालतं, पण मी दोन्ही मिक्स केले. त्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकले. त्यानंतर लगेचच कांदा टाकणार आणि टमॅटो पण. कांदा थोडा भाजला की टमॅटो टाकणार, कारण की जास्त भाजून घ्यायचं नाही, थोडं कच्चं कच्चंच ठेवायचं, म्हणजे छान लागते ते. मसाला छान होतो तयार तसा, आणि ते पावाबरोबर खायला छान वाटतं. तर थोडा कांदा परतला की लगेच आपण टमॅटो टाकून घेऊया. टमॅटो पण छान परतून घ्यायचं. सॉरी, टमॅटो पटकन मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ टाकलं मी त्याच्यात. ढीक करेल, सॉरी. आवाज खूप साईडला होता म्हणून मी अर्धा व्हॉइस ओव्हर करायला लागले. व्हिडिओ मीडियम गॅस ठेवला आहे मी. त्यानंतर चिकन मसाला थोडासा टाकणार आणि थोडासा गरम मसाला पण टाकायचा. आणि हा बघा, गरम मसाला टाकला. त्यानंतर हळद टाकली वाटतं अगोदर मी, आणि त्यानंतर गरम मसाला टाकला. आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि आपला मॅश केलेला बटाटा टाकायचा त्याच्यात. आमच्या चौघांसाठीच करणार होते म्हणून त्या ह्यानंच केले मी, बरोबर मापानं, आणि बरोबर व्यवस्थित झालं ते. एवढ्या ह्याच्यामध्ये 5 पाव तयार झाले माझे, एवढ्या मसाल्यामध्ये.
आणि एवढे टेस्टी झालते काय सांगायला नको. तुम्ही अशी रेसिपी नक्की ट्राय करा. सिंपल आहे. छान असं मिक्स मसाल्याला, बटाट्याला सगळा मसाला लागला पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं मस्त. आणि आता मी जरासं शियाराला काढून घेणार वाटीमध्ये. तिला काय पावाबरोबर देणार नाही आहे, तिला ही भाजी चपाती बरोबर चालणार आहे, म्हणून मी थोडी साईडला तिखट टाकायच्या अगोदर वाटीत काढून घेते. त्या शियाराला थोडीशी भाजी वाटीत काढायला लागली मी. तिला ती मी चपाती बरोबर चालली, तिला पण आवडली, छान झालेली भाजी अशी. पण ती आम्ही खाताना पाव मागत होती, पण आम्ही दिला नाही आहे तिला पाव. कधी कधी देतो, कधी कधी देत नाही. त्यानंतर हे काश्मीरी लाल तिखट आहे फक्त कलरसाठी, आणि थोडंसं मी घरचं तिखट पण थोडंसं घालणार आहे छान टेस्ट येण्यासाठी. बघा हे घरचं आमचं तिखट म्हणजे चटणी आहे. छान आता सगळं आपण मिक्स करून घेऊया मसाला. आता हा मसाला आपला रेडीच आहे छान असा. किती छान दिसतोय, लाल कलर, जसा आपण विकत घेतो मसाला पाव तसाच कलर सेम आलेला आहे. हा मसाला पाव मी माझ्या पद्धतीने केलाय, पण तुम्ही असाच ट्राय करा, खूप छान झालेला. मी आता गॅस बंद केला आणि आपण तो मसाला मस्त असा पेटी पावाला लावून घेऊया. मी बघाले कुठल्या साईडने कापल्यावर चांगलं वाटेल. आता मधून मी कट करून घेतलाय, असे जातात सगळे कट करून घेणार. बघा 4 पहिल्यांदा कट करून घेतला, त्यानंतर आणि लास्टला मी 5वा केलेला. आम्ही सगळ्यांनी एक खाल्ला आणि मिस्टरांना पण माझ्या खूप आवडला, त्यांनी 2 खाल्ले, छान झालेला. आता सगळ्या पावाला मसाला लावून घेतला आणि हे बघा एक चीज क्यूब घेतल्या, थोडं थोडं त्याच्यावर मी किसणार ती. त्या सगळ्या पावावरती मसाल्यावरती चीज क्यूब किसून घेतले. त्यानंतर जरासं चटपटीपणा येण्यासाठी छान असं केचप घालायचं आपण. टमॅटो केचप आणि मेयोनीज घालूया. थोडं थोडं घातलं होतं आणि जरा टेस्ट वाढते त्याच्यानं. हे बघा टमॅटो केचप थोडं थोडं घातलं सगळ्यांवर. आणि आता मेयोनीज पण घालून घेते सगळ्यांवर. आणि बघा आता मस्त असे पॅक करायचे पाव, आणि आपल्याला हे थोडेसे भाजून घ्यायचे आणि खायला रेडी. बटरवरतीच भाजून घ्यायचे. आता ज्या पॅनमध्ये मी मसाला केला त्या पॅनमध्येच भाजून घेणार, वेगळा पॅन वापरायची काही गरज नाही आहे त्याला, कारण त्याचं तेल आणि बटर आहे त्याला पॅनला अजून. मग त्याच्यातच थोडा बटर घालून भाजून घेते. अजून एका पावाची भाजी राहिलेली, तो मी लास्टला करून मिस्टरांना दिलेला, वाया काही गेलं नाही. ते बघा त्याच पॅनमध्ये मी बटर टाकून मस्त असा दोन्हीकडनं पटपट होते, कारण की पाव लगेच भाजला जातो, जास्त वेळ ठेवायचं नाही, नाहीतर करपतो लगेच पाव. मीडियम गॅसवरती दोन्ही बाजूने छान असा भाजून घेतलेला. आणि भाजेल तसा मी काय पूर्ण तुम्हाला सगळं दाखवलं नाही डिशमध्ये घेऊन, कारण मी गरम गरम भाजेल तसं सगळ्यांना दिलं होतं. बाबांना दिला, आईंना दिला, हिंना दिला, आणि मिस्टरांना आणि करून दिला. मग लास्टला मी करून खाल्ला. मस्त झालं. अशा पद्धतीने तुम्ही नक्की करा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि माझी रेसिपीज सिंपल अशा कशा वाटतात तुम्हाला ते पण नक्की सांगा. आणि काय तुम्हाला माझ्या रेसिपी बनवायला बघायला आवडतील ते पण मला सांगा. तशा पद्धतीने बनवून मी तुम्हाला दाखवेन एकदम सिंपल पद्धतीनं. कशाची पण रेसिपी असते ते मला सांगा, मी नक्की बनवून दाखवेन तुम्हाला. इथे बघा किती मस्त भाजला गेलाय पाव, ना करपलाय ना काय, मस्त असा भाजलाय. पहिला मी बाबांनाच दिला, ते फिरायला जातात संध्याकाळचं म्हणून त्यांना दिलेला. हा चहानंतर मी केलेला सगळ्यांना खाण्यासाठी, म्हणजे 6-6:30च्या दरम्यान गेला होता. त्यानंतर स्वयंपाक केला.
एका बाईला बाबांना दिला, यांना म्हटलं बाबांना द्या म्हणून. त्यानंतर आईंसाठी केलेला आणि मग मिस्टरांसाठी केला. नक्की अशा पद्धतीने करून बघा. तर कमेंट करून मला नक्की सांगा माझे काय व्हिडिओ कसे वाटतात. आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट करा. बाय.